हॅलो एव्हरीवन, ज्ञानदीप अकॅडमीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. ही आपली भूगोल वैकल्पिक विषयाची डेली आन्सर रायटिंग सिरीज आहे. एक प्रश्न घेतो, समजून घेतो नेमकं उत्तर अपेक्षित काय आहे आणि नोट्समध्ये काय काय ॲडिशन्स तुम्ही केले पाहिजेत. आपली जी आन्सर रायटिंग सिरीज आहे मराठी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेजेसमध्ये अवेलेबल आहे. इंग्लिश मीडियममधनं जिओग्राफी ऑप्शन प्रिपेअर करत असाल तर डेली 8:30 वाजता व्हिडिओ रिलीज होतो. मराठी मीडियममधनं प्रिपेअर करत असाल तर डेली 7:30 वाजता आपण डिस्कशन करतो. बाकी बॅचेस सुद्धा आहेत. मराठी मीडियमची बॅच येत्या 25 जून पासून सुरू होते, ज्यामध्ये कॉम्प्रिहेन्सिव्हली तुमचं सिलेबस जे आहे ते कव्हर केलं जाईल. आन्सर रायटिंग भरपूर तुमच्याकडनं करून घेतली जाईल. ॲट द सेम टाइम मोस्ट इम्पॉर्टंटली टॉपिक वाईज नोट्स तुम्हाला दिले जातील, जे की खूप मोठा प्रॉब्लेम तुम्हाला मराठी मीडियममध्ये फेस करावा लागतो. कोणताही ऑप्शन घ्यायला जा, मटेरियल अवेलेबल नाही आहे. आणि स्पेसिफिकली हीच एक प्रॉब्लेम ओळखून मी स्वतः सगळेच्या सगळे मटेरियल मराठीमध्ये तयार केलंय. फाईन. सिमिलरली ऑप्शनल इंग्लिश मीडियममध्ये पण अवेलेबल असेल. जुलै महिन्यामध्ये हा ऑप्शन जो आहे तो सुरू होतो. भेटूया 25 जूनला. बघू नेमका काय प्रश्न आहे आजचा. यामध्ये स्थानिक पारिस्थितिकीय बदल उदाहरणांसह स्पष्ट करा. ठीक आहे, जे काही रिजनल इकॉलॉजिकल चेंजेस आहेत त्यावर हा प्रश्न विचारला गेलेला आहे. कुठनं हा प्रश्न विचारला गेला आहे, लेट अस अंडरस्टँड. आपल्या सिलेबसमध्ये पेपर 1चा सेक्शन ए आणि सेक्शन ए मध्ये पाचवा टॉपिक काय आहे, तर पाचवा टॉपिक आहे पर्यावरण भूगोल. आणि या पर्यावरण भूगोलामध्ये डायरेक्टली एक टॉपिक दिलेला आहे, रादर सब टॉपिक दिलेला आहे, ज्याला आपण म्हणतोय स्थानिक पारिस्थितिकीय बदल. फाईन. रिजनल इकॉलॉजिकल चेंजेस असं आपण त्याला इंग्लिशमध्ये म्हणतो. याच्यावर मटेरियल खूप कमी आहे, सो तुमची थिंकिंग प्रोसेस इथे टेस्ट होत असते. तर जेव्हा आपण स्थानिक पारिस्थितिकीय बदल हा शब्द प्रयोग करतोय, लेट अस अंडरस्टँड यामध्ये अपेक्षित काय आहे. बघा, जेव्हा आपण इकॉलॉजिकल चेंजेसची चर्चा करतोय, ग्लोबल लेवलला काही क्लायमेट चेंज होत आहे. फाईन. त्याला आपण ग्लोबल क्लायमेट चेंज म्हणतो. आणि त्याच सोबत आपल्याला मोठ्या प्रमाणात जगाच्या सर्व भागांमध्ये परिसंस्थांमध्ये सुद्धा बदल होताना दिसतो. ठीक आहे, जी की परिसंस्था असेल, एखादी वन परिसंस्था असेल, सागरी परिसंस्था असेल, तशा बऱ्याचशा परिसंस्थांमध्ये आपल्याला बदल होताना दिसतात. पण हे जे परिसंस्थांमधील बदल आहे हे जागतिक स्तरावर दिसण्यापेक्षा हे आपल्याला स्थानिक स्तरावर प्रामुख्याने आढळतात. राईट. लेट्स टेक एक्झाम्पल. हवामान बदल होतोय आणि या हवामान बदलाचा परिणाम हिमालयांवर होतोय. हिमालयांची जी परिसंस्था आहे, पारिस्थितिकी आहे, इकॉलॉजी आहे, ती चेंज होते. सिमिलरली याच हवामान बदल किंवा इतर मानववंशीय कारणांचा परिणाम आपल्याला ब्राझीलच्या वर्षावनांवर होताना दिसतो, काँगोच्या वर्षावनांवर होताना दिसतो, किंवा सागरी परिसंस्था ज्या आहेत त्यांवरही मोठ्या प्रमाणात हा बदल आपल्याला होताना दिसतोय किंवा परिणाम पडताना दिसतोय. आणि त्यावरच आपल्याला या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. तर जे काही आता मी परिसंस्था सांगितल्या, स्थानिक परिसंस्था सांगितल्या, रिजनल इकोसिस्टम किंवा इकॉलॉजीची आपण चर्चा करतोय, आणि त्याच्यावर होणारा जो बदल आहे किंवा त्याच्यामध्ये होणारे जे बदल आहे ते आपल्याला उदाहरणांसह स्पष्ट करायचे आहे. नाऊ इंट्रोडक्शन काय केलं जाऊ शकतं, लेट अस अंडरस्टँड दॅट. या ठिकाणी जेव्हा आपण इंट्रोडक्शन बघतोय, सगळ्यात पहिले आपण हे सांगू शकतो की हे स्थानिक पारिस्थितिकीय बदल म्हणजे नेमकं काय. राईट. तर स्थानिक पारिस्थितिकीय बदलामध्ये मी स्पष्ट करीन की एखाद्या स्थानिक परिसंस्थेमध्ये किंवा स्थानिक स्तरावर परिसंस्थांमध्ये होणारा बदल. आता परिसंस्थांमध्ये होणारा बदल कसा आहे, तर हा कदाचित हवामानाच्या घटकांमध्ये बदल होतोय. ऍट द सेम टाइम या ठिकाणी इतर भौतिक घटक सुद्धा बदलू शकतात. हवामानाचे घटक बदलतात म्हणजे लेटस से मी हिमालयांमध्ये गेलो, तापमान बदलते, तापमान वाढतंय, पर्जन्याचं प्रमाण बदलतंय, पर्जन्याचं प्रारूप बदलतंय. ऍट द सेम टाइम हा तर एक पारिस्थितिकीय बदल आहेच. यासोबतच दुसरा एक पारिस्थितिकीय बदल मला हा दिसतो, जे अजैविक घटक आहेत त्यांमध्ये. अजैविक घटकांमध्ये मृदेमध्ये बदल होताना आपल्याला दिसतोय. तिथला जो उतार आहे, उतार अस्थिर होतोय. जे जलस्रोत आहे, जलस्रोत प्रदूषित होत आहेत किंवा जलस्रोत नष्ट होत आहेत. या व्यतिरिक्त जैवविविधतेमध्ये सुद्धा बदल आहे. जे काही वन होती, वनांचा ऱ्हास होत आहे, जैवविविधतेचा ऱ्हास होत आहे, सो ऑन अँड सो फोर्थ. राईट. आणि हे सगळेच्या सगळे जे बदल आहेत यांना एकंदरीतरित्या आपण स्थानिक परिसंस्थेतील बदल किंवा रिजनल इकॉलॉजिकल चेंजेस अशी टर्म देतो. आता हे जे रिजनल इकॉलॉजिकल चेंजेस आहे यांचं कारण आपण समजून घेऊ. जेव्हा हे रिजनल इकॉलॉजिकल चेंजेस आपण डिफाईन केलेत, यामध्ये याचं एक कारण हवामान बदल किंवा जागतिक हवामान बदल सुद्धा असू शकतं. पण या सोबतच स्थानिक स्तरावर घेतले जाणारे जे काही मानववंशीय उपक्रम आहेत किंवा ह्युमन ऍक्टिव्हिटीज आहे, या ह्युमन ऍक्टिव्हिटीज मधनं सुद्धा आपल्याला हे बदल होताना दिसू शकतात. सो तो मुद्दा आपल्याला इथे मांडणं अत्यंत गरजेचं आहे की हे जे स्थानिक पारिस्थितिकीय बदल आहे,
काही हवामान बदलांना कारण होत आहेत. ऍट द सेम टाइम स्थानिक पारिस्थितिकीय बदल आपल्याला इतर मानववंशीय क्रियाकलापांमधून सुद्धा होताना दिसत आहेत. जसं मी डिफाईन केलं त्यासोबतच मी एक थोडक्यात उदाहरण या ठिकाणी स्पष्ट करेल की बघा या प्रदेशांमध्ये आपल्याला अशा प्रकारचे बदल प्रामुख्याने होताना दिसतात. त्यानंतर इन डेप्थ तुम्ही या ठिकाणी एक्सप्लेन करा की स्थानिक पारिस्थितिकीय बदलाचे घटक नेमके काय असतील. हवामानातील बदल, जैवविविधतेतील बदल हे 2 महत्त्वाचे घटक आपल्याला या ठिकाणी सांगायचे आहे. या व्यतिरिक्त अजून एक घटक मी या ठिकाणी सांगणार, तो म्हणजे अजैविक घटक. ठीक आहे, जितकेही एबायोटिक कंपोनेंट्स आहेत त्या सगळ्या एबायोटिक कंपोनेंट्स म्हणजे त्यामध्ये आपण मृदेतील बदल सांगू शकतो, पाण्यातील बदल सांगू शकतो, ऑलरेडी आपण चर्चा केलेली आहे. या सगळ्यांमध्ये होणारे जे काही बदल आहे ते मी या ठिकाणी स्पष्ट करणार. देन हा एक पार्ट झाल्यानंतर या सोबतच याचे परिणाम सुद्धा सांगणे गरजेचे आहे. राईट, परिणाम मी 2 पद्धतीने सांगतोय. परिणाम एक पद्धत असेल ती म्हणजे त्या परिसंस्थेतील जैवविविधता किंवा त्या परिसंस्थेतील एकंदरीत जे घटक आहेत त्यांच्यावर नेमका काय बदल होतोय किंवा त्यांच्यामध्ये काय बदल होतोय तो एक परिणाम मी या ठिकाणी सांगणार. परिसंस्थांवर किंवा पारिस्थितिकीय घटकांवर होणारा परिणाम किंवा त्यामध्ये होणारा बदल सांगितल्यानंतर मानवी जीवनावर याच्यामध्ये एक्झॅक्टली काय काय परिणाम होतोय तो सुद्धा आपल्याला सांगणं अपेक्षित आहे. मानवी जीवनावर परिणाम जेव्हा मी सांगतोय, आर्थिक परिणाम सांगा, ऍट द सेम टाइम आरोग्यावरील परिणाम अत्यंत महत्वाचे आहेत. क्लिअर? तर या ठिकाणी एक तुमचं परिपूर्ण उत्तर असलं पाहिजे. फिजिकल जिओग्राफीचा प्रश्न आहे तर फिजिकल जिओग्राफी किंवा प्राकृतिक भूगोलापर्यंत तो मर्यादित ठेवू नका. तो प्राकृतिक भूगोलाचा प्रश्न नेहमी मानवी भूगोलापर्यंत जर कनेक्ट होत गेला तर त्यातनं तुमची अंडरस्टँडिंग खूप चांगल्याने रिफ्लेक्ट होते आणि तुमची जितकी चांगली ही रिफ्लेक्शन तुम्ही देणार तितके चांगले तुम्हाला मार्क्स मिळतील. क्लिअर? तर या ठिकाणी मानवी जीवनावरील परिणामांपर्यंत आपण चर्चा केलेली आहे. उदाहरण देणं अत्यंत गरजेचं आहे. एक उदाहरण मी या ठिकाणी दिलेलं आहे ते म्हणजे ब्राझीलच्या वर्षावनांमध्ये होणारे बदल किंवा हिमालयामध्ये होणारे बदल. आता हा पार्ट मी तुमच्यासाठी सोडतोय. काही केस स्टडीज प्रिपेअर करा. कोणकोणत्या घटकांची केस स्टडी तुम्ही या ठिकाणी प्रिपेअर करणार? एक ब्राझीलच्या वर्षावनांमध्ये जे बदल होत आहेत ते तुम्ही प्रिपेअर करा. क्लिअर? दुसरा, हिमालयांमध्ये जे बदल होत आहेत, हिमालयाच्या परिसंस्थांमध्ये जे बदल होत आहेत ते प्रिपेअर करा. अदर दॅन दॅट अनेक सागरी भाग आहे. सागरी भागांमध्ये प्रामुख्याने अरबी समुद्राचे काही भाग आहेत किंवा हिंद महासागराचे काही भाग आहेत. इथल्या परिसंस्थांमध्ये बदल होताना आपल्याला दिसतो. त्याच्याबद्दल थोडीशी माहिती तुम्हाला असली पाहिजे. या केस स्टडीज जेव्हा तुम्ही प्रिपेअर करताय त्या केस स्टडीजच्या माध्यमातून तुम्ही हे जे काही बदल होत आहेत किंवा हे जे काही परिणाम आहे ते आणखी ठळकपणे मांडू शकता. क्लिअर? दिसायला प्रश्न खूप स्टॅटिक होता, त्याचा उत्तराचा बराच पार्ट स्टॅटिक आहे. बट तुमचं उत्तर अनोखं करायचं असेल, वेगळं करायचं असेल, चांगले मार्क पाडणारं करायचं असेल, बदल कुठे करायचा आहे, जो डायनेमिक पार्ट तुम्ही या उत्तरामध्ये इंट्रोड्यूस करू शकता. उदाहरणं ही तुमच्या हातची आहे. केस स्टडीज या प्रश्नामध्ये तुमच्या हातची आहे. हे सगळीच्या सगळी चांगली उदाहरणं केस स्टडीज प्रिपेअर करून या ठिकाणी मांडा. त्यानंतर पुढचा पार्ट काय आहे तो म्हणजे कन्क्लुजनचा. कन्क्लुजन कशाशी मी कनेक्ट करू शकतो? एक बेसिक बेअर मिनिमम कन्क्लुजन असू शकतं की हे जे काही जागतिक हवामान बदल होत आहेत त्याचे जितके गंभीर परिणाम आहे तितकेच गंभीर परिणाम स्थानिक परिसंस्थांमधील बदलांचे सुद्धा आपल्याला दिसून येतात. तुम्ही सांगू शकता, थोडक्यात सांगू शकता या ठिकाणी. या व्यतिरिक्त प्रामुख्याने मी उपाययोजनांची सुद्धा चर्चा करू शकतो. तर माझा जो कल असेल या ठिकाणी कन्क्लुजन लिहायचा तो एक वे फॉरवर्ड बेस्ड कन्क्लुजन मी लिहिणार. मी सांगणार की स्थानिक परिसंस्थांमधील जे काही बदल आहे किंवा स्थानिक पारिस्थितिकीय बदल जे आहेत त्यांना कसा आपण अडवू शकतो किंवा त्यांच्यावर कसं एक मर्यादा किंवा नियंत्रण घालू शकतो जेणेकरून हे बदल पुढे आपल्याला भविष्यामध्ये होताना दिसणार नाही. तर अशा प्रकारे काहीतरी एक तुम्हाला अप्रोच या ठिकाणी कन्क्लुजन मध्ये घेता येईल. तर हा होता आजचा प्रश्न. भेटूया पुढच्या प्रश्नामध्ये. थँक्यू एव्हरीवन.